फ्रेंड्स, आज आपल्याला इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटचं थर्ड लेक्चर बघायचं आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं एनर्जी, वर्क आणि पॉवर, त्याचे इक्वेशन्स आणि त्याच्या बेसिसवर आपण बघितले होते त्याचे प्रॉब्लेम्स. तर आज आपल्याला बघायचं आहे बघा मॅग्नेटिझम. सो ह्या मॅग्नेटिझममध्ये हाऊ मॅग्नेट वर्क्स, त्याच्या इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू मॅग्नेटिझम. तर बघा मॅग्नेटिझममध्ये फर्स्ट 19th सेंचुरीला फर्स्ट मॅग्नेट ओरस्टेड नावाच्या सायंटिस्टने प्रोड्यूस केला होता. त्याला आपण मॅग्नेटिझम सिम्पली म्हणतो. तर मॅग्नेटिझम कसं क्रिएट होतं? ॲक्च्युली आपण एक कंडक्टर कन्सिडर करतो जो की तयार झालेला आहे मेटलने, राईट. आणि त्या कंडक्टरला आपण अटॅच करतो दॅट इज पॉवर सप्लाय, किंवा आपण त्याला काय करतो, करंट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आता हा जो करंट आहे हा काय होणार आहे, त्या कंडक्टरमधून फ्लो होणार आहे. ओके. आता हा जो करंट फ्लो होतो आहे तर सिम्पली त्या कंडक्टरमध्ये काय करतो, तो एक त्याची फील्ड तयार करतो. ओके. त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड. ओके. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड which is produces across the conductor when we connect the power supply. So this field is nothing but a what called as a magnetism, or simply called as electromagnetism. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे नाव कसं आलं बघा, त्या पर्टिक्युलर कंडक्टरमधून काय वाहत आहे, करंट, आणि कशात काय प्रोड्यूस करते, मॅग्नेट, बरोबर. तर म्हणजेच काय, मॅग्नेट म्हणजे आय अँड मॅग्नेट म्हणजे आय म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉन मॅग्नेटिझम हे असं नाव काय करण्यात आलं, याला देण्यात आलं, कारण ही त्याची काय झाली, तिची रिजन झालं. ओके. सो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ करंट अँड मॅग्नेट. गेटिंग. सो अशा प्रकारे हे मॅग्नेटिझम 19th सेंचुरीला ओरस्टेड नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिले सिम्पली डिस्कवर केलं. ओके. सो दिस इज अ बेसिक ऑफ अ मॅग्नेटिझम. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, मॅग्नेट. सो मॅग्नेट म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल त्याची आपण डेफिनेशन बघूया. मॅग्नेट म्हणजे एक सॉलिड पीस असतो, राईट. आणि त्या सॉलिड पीसमध्ये प्रॉपर्टी असते काय, दॅट इज अट्रॅक्शन ऑफ सबस्टन्सेस. ओके. बट कोणच्या अट्रॅक्ट करतो तो, दॅट इज मेटल सबस्टन्सेस. सो त्यालाच आपण काय म्हणतो, सिम्पली मॅग्नेट. ओके. द सॉलिड पीस having a property to attract a metal substances is called as a magnet. Okay. So magnet has two types. First, natural magnet, and second one, that is electromagnetism. आता नॅचरल मॅग्नेट हे ऑलरेडी नेचरमध्ये अवेलेबल आहे. गेटिंग. आणि त्या नॅचरल मॅग्नेटमध्ये प्रॉपर्टी ही परमनंट असते, ते काही जात नाही. आता हे मॅग्नेटचा ॲक्च्युली शोध हा एका स्टोरीवरून डिस्कस करण्यात आला. तर एक माणूस होता, तो त्याचे जे गाई वगैरे किंवा जे ढोरं वगैरे होते ते त्यांना चरण्यासाठी एकदा घेऊन गेला. आणि घेऊन जात असताना थकल्यानंतर तो एका दगडावर ज्यावेळेस बसला, तर तिथं बसल्यानंतर सिम्पली त्याची जी पायातली चप्पल आहे, त्याला खिळे लावलेले होते, तर ती पायातली चप्पल त्याची त्या दगडाला काय झाली, चिटकली. तर त्यांनी विचार केला, आता बाकीच्या काही गोष्टी चिटकत नाही पण चप्पलच असं का चिटकते. तर तो सिम्पली त्याचं आडनावच हे मॅग्नेट होतं, त्यामुळं त्या बेसिसवर मॅग्नेटचा शोध लागला. तर असा एक काय सिम्पली एक स्टोरी आहे पहिल्यापासून. तर ही स्टोरी एक मॅग्नेटची, की मॅग्नेट कसा प्रोड्यूस झाला. ओके. सो नॅचरली प्रेझेंट होता, अवेलेबल होता नेचरमध्ये. सो नॅचरल मॅग्नेटमध्ये ही प्रॉपर्टी असते, त्यामुळं ती परमनंट असते, की ते काही जात नाही. गेटिंग. सो तुम्ही जर पुढं जर बघितलं तर सिम्पली इलेक्ट्रोमॅग्नेट हा जो मॅग्नेट असतो तर हा आपण तयार करतो आर्टिफिशियली. ओके. सो आपण आता कन्सिडर करू काय, कंडक्टर. आणि त्या कंडक्टरला काय प्रोव्हाइड करणार आपण, बॅटरी.
कारण त्या कंडक्टरमधून ज्यावेळेस करंट फ्लो होईल तेव्हाच काय होईल, तो इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करेल. म्हणजे त्या कंडक्टर हा मेटलचा आहे. ओके. आणि ह्या मेटलच्या याला आपण काय करतो आहे, कॉईल प्रोव्हाइड करतो आणि त्या कॉईलमधून काय प्रोव्हाइड करतो आहे, करंट. त्यामुळं काय होईल, हा जो कंडक्टर आहे हा मॅग्नेट म्हणून काम करेल. म्हणजे आपण मेटलला तयार केलं मॅग्नेटच्या फॉर्ममध्ये, पण हा काही थोडा परमनंट राहणार आहे. कारण काय होईल, थोड्या वेळानंतर तुम्ही जसं करंट त्याचं सोडून देशाल त्यानंतर काय होईल, त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होऊन जाईल, व्हॅनिश होऊन जाईल किंवा चालल्या जाईल. हा परमनंट राहणार नाही. याला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो, राईट. जी प्रोड्यूस होते कोणाच्या अक्रॉस, दॅट इज कंडक्टरच्या अक्रॉस. ओके. सो त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके. बघा इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू मॅग्नेटिझम. ओके. तर यामध्ये बघा नंबर ऑफ डेफिनेशन्स आहे, त्या आपल्याला वन बाय वन बघायच्या. तर फर्स्ट बघा मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय, इट इज अ रिजन विथ इन द मॅग्नेट is effect of a magnet is a field. Okay, this is called as a magnetic field. So एक प्रकारचं रिजन आणि त्या रिजनमध्ये आपला मॅग्नेट आहे आणि तो काय प्रोड्यूस करतोय, मॅग्नेटिक फील्ड. ओके. त्या इफेक्टला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. आता जसं आपण कंडक्टर कन्सिडर केला, त्याला बॅटरी लावली आणि त्याला जी हे प्रकारचं रिजन तयार होतं आहे. ओके. तर हे त्याचं रिजन झालं आणि त्याच्या अक्रॉसमध्ये काय आपला कंडक्टर आहे आणि तिथं काय तयार होतं आहे, आपलं मॅग्नेट. ओके. तर त्याला आपण सिम्पली मॅग्नेटिक फील्ड असं म्हणू शकतो. ओके. देन सेकंड बघा मॅग्नेटिक फ्लक्स. Magnetic flux is nothing but total number of line of force in a magnetic field. म्हणजे टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके. म्हणजे अबो आपण मॅग्नेटिक फील्ड ज्या म्हणतो. ओके. तर त्या ह्या मॅग्नेटिक फ्लक्समध्ये असतात आणि याला डिनोट केलं जातं फायने. ओके. सो फाय इज द सिम्बॉल ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बघा मॅग्नेटिक सिम्पली फ्लक्स. फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड म्हणजे रिजनमध्ये आपला मॅग्नेट असतो. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे ती मॅग्नेटिक फील्ड या टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स म्हणून काम करतात. त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो आणि डिनोट कशाने करतो आपण त्याला, फायने. ओके. सो दिस इज नथिंग बट अ मॅग्नेटिक फ्लक्स. यानंतर आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आता ॲक्च्युली याला डिनोट करतो आपण, दॅट इज कॅपिटल बी. ओके. आणि याला जर डिफाईन करायचं असेल आपल्याला तर सिम्पली बी इज इक्वल्स टू इक्वेशन लिहू शकतो आपण फाय अपॉन ए. ओके. तर फाय आपला काय झाला, मॅग्नेटिक फ्लक्स झाला आणि ए म्हणजे तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया. ओके. आणि याचं जे युनिट आहे ते आपण युनिट लिहू शकतो, दॅट इज अ रिप्रेझेंट करू शकतो इन द फॉर्म ऑफ टेस्ला. ओके. ह्या मॅग्नेटिक फ्लक्सला आपण असं पण म्हणू शकतो, रॅशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन एरिया ऑफ इट्स फील्ड अँड डिनोटेड ॲज व्हॉट, दॅट इज कॅपिटल बी. नेक्स्ट यामध्ये याचं युनिट बघा, युनिट आपण सांगितल्याप्रमाणे काय याचं टेस्ला. आता तो निकोला टेस्ला तुम्हाला सायंटिस्टचं नावच माहिती आहे, बरोबर. तर हे टेस्ला त्याचं युनिट आहे. ओके. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ डिनोटेड ॲज कॅपिटल एच. आता ॲक्च्युली याची डेफिनेशन काय बघा, फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट नॉर्थ पोल प्लेस ॲट दॅट पॉईंट इन अ मॅग्नेटिक फील्ड. फोर्स एक्सपिरियन्स कोणचा पोल करतो आहे, नॉर्थ पोल. आता मॅग्नेटला दोन पोल असतात आपल्याला माहिती आहे, एक एन पोल आणि एस पोल. पण फोर्स कोणत्या पोलला आहे, नॉर्थ पोलला. आणि त्यामध्ये काय असते, मॅग्नेटिक फील्ड. त्यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. आता याचं युनिट असतं बघा, दॅट इज न्यूटन पर वेबर.
कारण फोर्स हा न्यूटनमध्ये मोजतोय आपण, राईट. अँड देन याला रिलेशनच्या फॉर्ममध्ये बी आणि एचचं आपण जर फाइंड केलं, बी म्हणजे तुमचा मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी, फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, म्हणजे बी इज इक्वल्स टू म्यू इंटू एच. म्यू म्हणजेच आपला हा परमियाबिलिटी असतो, ठीक आहे. सो म्यूच्या फॉर्ममध्ये इक्वेशन बी अपॉन एच राहील. म्यू म्हणजे परमियाबिलिटी, याच्यानंतरचा पॉईंट बघा तो, बी अपॉन एच इज नथिंग बट युअर परमियाबिलिटी. ओके. सो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ रिप्रेझेंटेज एच, फोर्स एक्सपिरियन्स नॉर्थ पोल. आणि कुठं करतो? मॅग्नेटिक फील्डमध्ये. युनिट त्याचं न्यूटन पर वेबर. आणि रिलेशन काय? बी इज इक्वल्स टू म्यू एच. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला कामात येणार आहे. ओके. आणि म्यू इज इक्वल्स टू बी अपॉन एच, आणि म्यू इज नथिंग बट व्हॉट? परमियाबिलिटी. ओके. बघा, दॅट इज अ परमियाबिलिटी म्हणजेच काय? म्यू आपण म्हणतो. आता काय डेफिनेशन बघा, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कॅरी द फ्लक्स लाईन. ओके. ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कॅरी द फ्लक्स लाईन, इट इज कॉल्ड ॲज अ परमियाबिलिटी, राईट. आता यामध्ये सिम्पली दोन येतात, दॅट इज हाय परमियाबिलिटी, म्हणजे प्रकार नाही याचे, ठीक आहे. हाय परमियाबिलिटी आणि एक लो परमियाबिलिटी. तर हाय आणि लो परमियाबिलिटी कशा प्रकारे आपण सांगू? तर हाय परमियाबिलिटी म्हणजे इट अलाउ टू पास व्हॉट? फ्लक्स लाईन इझिली. अशा प्रकारच्या लाईन्स त्या काय करता? फ्लक्स लाईन इझिली पास करता. इट इज अ फ्लक्स लाईन. ओके. सो इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? हाय परमियाबिलिटी. त्या पटकन जर पास करू देत असतील म्हणजेच लाईन ऑफ फ्लक्स. ओके. सो इट इज कॉल्ड ॲज अ हाय परमियाबिलिटी. लो परमियाबिलिटी म्हणजे इट डज नॉट अलाउ टू पास द फ्लक्स लाईन, इज कॉल्ड ॲज अ व्हॉट? लो परमियाबिलिटी. देन आता याचे दोन प्रकार पडतात बघा परमियाबिलिटीचे, एक ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी आणि देन सेकंड वन रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके. आता ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी आपण आत्ताच एक इक्वेशन बघितलं बघा, त्याचं रिलेशन ऑफ बी आणि एचचं, ठीक आहे. तर यामध्ये बघा, बी इज इक्वल्स टू म्यू एच अँड म्यू इज इक्वल्स टू बी अपॉन एच. गेटिंग? सो याचं युनिट असणार हेनरी पर मीटर. हेनरी इज देअर, एच फॉर हेनरी. ओके. हेनरी पर मीटर, याला आपण ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी असं म्हणतो. ओके. देन हे रिलेशन आपल्याला माहीत होतं, बी अपॉन एच ही आपल्याला क्वांटिटी. ओके. सेकंड बघा, दॅट इज अ रिलेटिव्ह परमियाबिलिटी. आता रिलेटिव्ह परमियाबिलिटी बघा, याला रिप्रेझेंट केलं जातं, दॅट इज अ म्यू आर. ठीक आहे. म्यू आर इज द रिप्रेझेंटेशन. म्यू आर इज इक्वल्स टू बी अपॉन B0 फॉर्ममध्ये आपण त्याला लिहितो, बी अपॉन B0. आता बी हा आपला फ्लक्स डेन्सिटी झाला. ओके. आणि B0 हा तुमचा फ्लक्स डेन्सिटी इन एअर झाला. ठीक आहे. काय झाला? फ्लक्स डेन्सिटी इन एअर, म्हणजे एअरसाठी O हा सिम्बॉल वापरला जातो. ओके. आणि महत्त्वाचं की रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके. सो फ्लक्स लाईन, हाय परमियाबिलिटी, लो परमियाबिलिटी. हाय परमियाबिलिटी allow to pass the flux line. Okay. And low permeability, it does not allow to pass the flux line. Okay. It has two types, absolute permeability and relative permeability. Absolute permeability, that is mu is equals to B upon H and its unit is Henry per meter. And relative permeability is denoted as mu r B upon B0. B is a flux density and this is a flux density in air, and one of the most important, it is a unitless quantity. Okay. What relative permeability? Relative permeability is a unitless quantity. Getting? ॲब्सोल्यूट मध्ये युनिट आहे, याच्यामध्ये युनिट नाही, राईट.
Next point, that is a relation or expression of a u. Okay, we know B is equals to, that is a mu h, or h is mu is equals to B upon B0. आपण रिलेटिव्ह परमिएबिलिटीचं आता इक्वेशन बघितलं बरोबर, आणि बी इज इक्वल्स टू काय, म्यू एच बरोबर. आणि आपण जर हे मीडियमच्या फॉर्ममध्ये झालं, ठीक आहे, आणि आपण जर आता कन्सिडर केलं की एअरच्या फॉर्ममध्ये, तर बी इज इक्वल्स टू काय असणार, B0 इज इक्वल्स टू म्यू 0 एच. ओके, सो म्यू 0 इज द कोएफिशिएंट 0. So put the value of P and B0 in our equation. So what we get, mu r is equals to B ची व्हॅल्यू काय mu h and B0 ची काय mu 0 h. So h get cancel, mu r is equals to mu upon mu 0 is the equation of what, relative permeability. If we shift the mu 0 to the LHS, so mu is equals to mu r into mu 0 is the second टाइप ऑफ रिलेशन वी गेट. ओके, यामध्ये सिम्पली आपण काय करतोय की म्यू आर मध्ये बी ऑफ B0, यामध्ये बी अँड B0च्या व्हॅल्यू पुट केल्या आणि आपल्याला एक इक्वेशन मिळालं इन द फॉर्म ऑफ म्यू आर. राईट, यावरून सेपरेट आपण म्यूची पण व्हॅल्यू फाइंड करू शकतोय. म्यू इज इक्वल्स टू म्यू आर इंटू म्यू 0. ओके, बट इन द फॉर्म ऑफ व्हॉट, एअर. दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. नेक्स्ट बघा, तुम्हाला आता ही जी व्हॅल्यू म्यूची ते तुम्ही बी इज इक्वल्स टू म्यू एचमध्ये पण पुट करू शकता. सो बी इज इक्वल्स टू काय आपल्याकडं, दॅट इज म्यू आर इंटू म्यू 0 इंटू एच. बट म्यू आर हे काय असतं त्यावेळेस इन द फॉर्म ऑफ एअर, दॅट इज 1 असतं. ठीक आहे, म्हणून तुमचं बी इज इक्वल्स टू काय बनतं, दॅट इज म्यू 0 एच, बट इन द फॉर्म ऑफ व्हॉट, एअर. ओके, so this is the relation or expression of what, permeability. Point is, that is a magnetic circuit definitions. First, MMF, that is a magnetomotive force. Okay, the magnetomotive force याची फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया. the force which is responsible to flow of or generation of a flux is nothing but a magnetomotive force. आता आपण काय करतोय, फोर्स हा रिस्पॉन्सिबल, तर याची रिप्रेझेंटेशन कसं असणार, कॅपिटल एफ. ओके, त्यानंतर याचं फॉर्म्युला आपण जर बघितला, कॅपिटल एफ इज इक्वल्स टू एन इंटू आय. ओके, आता एन तुमचा नंबर ऑफ टर्न झाला आणि आय म्हणजे तुमचा करंट झाला, म्हणून युनिट काय असणार, एम्पियर टर्न. काय घेऊ शकता, that is ampere turn. Right, so this is called as a magnetomotive force. Force are responsible to flow of flux denoted as capital F, and its formula N into I, unit is ampere turn. Okay, सो नेक्स्ट पॉईंट बघा, सेकंड, त्याला आपण म्हणतो कॉल्ड रिलक्टन्स. ओके, रिलक्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. सो डेफिनेशन इज सिमिलर ॲज द टॉप रेजिस्टन्स. अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ फ्लक्स इन अ मटेरियल इज कॉल्ड ॲज अ रिलक्टन्स. सो जसं रेजिस्टन्स काम करतो तसंच हा रिलक्टन्स आहे. ओके, फ्लक्सला अपोज करतोय आणि फॉर्म्युला एस इज इक्वल्स टू के इंटू एल डिवायडेड बाय ए. ओके, के हा तुमचा कॉन्स्टंट झाला, एल हा लेंथ ऑफ मॅग्नेटिक सर्किट झाला, देन ए हा तुमचा एरिया झाला. ओके, आणि याचं युनिट सिमेन्स घेऊ शकता, सिमेन्स कंपनी आपण म्हणू शकतो बरोबर. देन दुसरं युनिट याचं ॲम्पियर पर वेबर. ओके, आणखी एक महत्त्वाचं, याला दुसऱ्या पद्धतीमध्ये डेफिनेशन पण करू शकता की एस इज द रेशो ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स डिवायडेड बाय फ्लक्स. सो एफ अपॉन फाय,
एफची व्हॅल्यू काय आपली n इंटू आय डिवायडेड बाय व्हॉट फाय. सो इट्स युनिट इज एम्पियर टर्न पर वेबर. Okay, this is nothing but a reluctance. Okay, so हे दोन कॉम्बिनेशन मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा रिस्पॉन्सिबल असतो टू फ्लो आणि हा विदाउट अपोजिशन ऑफ फ्लो. ओके, हे दोघांमध्ये एवढा फरक हे लक्षात ठेवा. ह्यानंतर बघा एक महत्त्वाचा पॉईंट दॅट इज लास्ट वन, परमीन्स is nothing but that is a reciprocal of reluctance. रेसिप्रोकलचा अर्थ होतो 1 upon reluctance. ओके, त्याचा उलट. तर आता हे जर आपण उलट लिहिलं तर याचं इक्वेशन पण उलट होणार. बघा 1 upon, आता रिलक्टन्सचा फॉर्म्युला एफ अपॉन फाय. ओके, तर एफ अपॉन फाय, तर हा फाय वरती जाणार म्हणजेच तो काय होणार फाय अपॉन एफ. ओके, सो वेबर अपॉन एम्पियर टर्न इज द युनिट ऑफ परमीन्स. आता आपल्याला बघायचे बघा प्रॉब्लेम्स. ओके, तर आपल्याला आता प्रॉब्लेम स्टार्ट करायचे. बघा यामध्ये एक नवीन फॉर्म्युला आहे L इज इक्वल्स टू दॅट इज अ 2 पाय आर. ठीक आहे, हा एक आपल्याला नवीन फॉर्म्युला किंवा 2 पाय. आता आर तुमची रेडियस आहे बरोबर, डायमीटर घेतलं तर काय d/2 घ्या, तर 2 कॅन्सल होऊन जाईल, तुम्हाला L इज इक्वल्स टू पाय डी मिळेल. ओके, तर L इज इक्वल्स टू एक तर 2 पाय आर घेऊ शकता किंवा पाय डी वापरू शकता. ओके, तर हे दोन इक्वेशन लेंथचा फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे. चला तर मग आता बघूया ॲक्च्युअली प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे. बघा, अ वुडन रिंग हॅज अ मीन डायमीटर ऑफ 20 सेंटीमीटर अँड अ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन 3 सेंटीमीटर स्क्वेअर. इट इज युनिफॉर्मली wound with a coil 600 tons. गेटिंग. आणि तुम्हाला काय दिले बघा, डायमीटर कॅपिटल डीने स्मॉल डीने दाखवत आहे, एरिया 3 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. ओके, आणि दे नंबर ऑफ टन कॅपिटल यांनी दाखवत आहे 600. राईट, आणि तुमचा करंट काय हा दॅट इज 2.5 एम्पियर. आणि फाइंड काय करायचं सांगितलं तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ प्रोड्युसिंग विथ द कॉईल बाय करंट ऑफ 2.5 एम्पियर. करंट दिले त्या अक्रॉस तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ फाइंड करायची. ओके, फ्लक्स डेन्सिटी प्रोड्युसेस इन दिस करंट. बघा आता तुम्हाला यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला वापरून गोष्टी फाइंड नाही करता येणार. यामध्ये एवढं एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला ती एक टर्म फाइंड करण्यासाठी तुम्हाला पहिले त्याच्या आधी 2 टर्म फाइंड करायला लागणार. ओके, सो आपल्याला आता बघा ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ फाइंड करायची बरोबर, तर ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला H देन L ह्या 2 गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. राईट, तर त्याच्या बेसिसवर आपण काय करतो आहे दॅट इज L इज इक्वल्स टू फॉर्म्युला वापरतो आहे 2 पाय आर किंवा पाय डी. राईट, आणि H इज इक्वल्स टू फॉर्म्युला आपला MMF अपॉन लेंथ. हा तुम्ही एक फॉर्म्युला नंतर वापरू शकता बरोबर. सो बघा 2 पाय आर, तर यामध्ये पायची व्हॅल्यू किंवा पाय डी वापरा, तर पायची व्हॅल्यू 3.14 आणि डी किती तुमचा 20 सेंटीमीटर. तर सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन तुम्हाला माहिती आहे, किती मल्टिप्लाय करतो आपण 10⁻². ओके, सो 20 इंटू 10⁻² इट इज इन अ मीटर. ओके, सो तीच डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा आणि तुम्हाला लेंथ भेटून जाईल. राईट, नंतर आपलं फाइंड काय करायचं MMF. ओके, अँड H. आता MMF फाइंड करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आहे बघा काय येतो दॅट इज N इंटू आय. राईट, तर नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला दिले किती इथे 600 इंटू काय करणार करंट 2.5, तर किती मिळतं तुम्हाला 1500 बरोबर. तर म्हणजे तुम्हाला MMA भेटू 1500 एम्पियर. ओके, 80.
अँड एच MM/F अपॉन लेंथ. MM/F तुम्हाला माहिती आहे 1500 भागिले 0.628 यू गेट एच. अँड विथ द हेल्प ऑफ दिस आपण काय करणार आता मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी फाइंड करणार. सो B इज इक्वल्स टू म्यू एच आणि म्यूला आपण रिप्रेझेंट करतो μ0 μr फॉर्ममध्ये, बरोबर. सो म्यू इज नथिंग बट μ0 μr आणि यालाच आपल्याला μrमध्ये एअरच्या फॉर्ममध्ये तो 1 असतो दिलेला नाही तर, बरोबर. सो आपण काय करणार सिम्पली त्याला μr1 घेणार म्हणजे B इज इक्वल्स टू μ0 h. आता एक महत्त्वाचं बघा, आपण μ0ची व्हॅल्यू घेतली नाही तर ही μ0ची व्हॅल्यू ही लक्षात असू दे, नोट करून ठेवा. ती असते सिम्पली 4.10⁻⁻⁷. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. -7 इज द व्हॅल्यू. ओके. सो आपण यावरून काय करू शकतो सिम्पली ह्या गोष्टी फाइंड करू शकतो. त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला नेक्स्ट इक्वेशन काय करायचे सॉल्व करायचे. ओके. सो म्यू युनिट तुम्हाला विसरायचं नाही बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं. आणि एक महत्त्वाचा फॉर्म्युला दॅट इज 2πr आणि दुसरं तुम्हाला व्हॅल्यू कशाची μ0ची तर ती किती असते दॅट इज 4π × 10⁻⁷. राईट. सो ह्याच बेसिसवर आपल्याला क्वेश्चन 2nd, 3rd, 4th, 5th काय करायचं सॉल्व करायचं. ओके.